माझ्या मित्रांनो, मला इथे बोलावलं, भाषण द्यायला सांगितलं, आधी बऱ्यापैकी कौतुकही केलं, त्याच्याबद्दल मी तुमचा फार आभारी आहे. आता विषयाकडे वळूया. रिमेंबर मी, यू अँड डिमेन्शिया. भीतीच काय लक्षात ठेवू? म्हणजे माझं नाव लक्षात ठेवू का, जात लक्षात ठेवू का, या सगळ्यांची नावं लक्षात ठेवू? काय काय लक्षात? रिमेंबर मी, यू, मी, ॲज इफ दॅट इज नॉट इनफ. म्हणजे आहे तेवढं पुरे. तुमचंही आणखीन बरोबर घेतो आणि बरं, मग सुखात राहा ना. 4-5 माणसं गोळा केली आहेत, चालू की. त्याच्यात आणखीन याचं डोकं फिरलं, डिमेन्शिया. तेव्हा हे सगळंच जे परस्परांच्या मध्ये जी मानसिक देवाणघेवाण होते ती कशी, ते थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊ. आणि आपणच आपला विचार करावा की मला त्रास केव्हा केव्हा झाला. आणि आपल्या असं लक्षात येईल की त्याच्यातले कितीतरी विषय सोडून देता आले असते. ते आपण धरून ठेवतो म्हणून त्रास होतो. ते सोडता आले तर सोपं होईल. ते शिकायचं. तर सुखी व्हायचं असेल तर विसरायला शिका. लर्न टू गिव्ह इट अप. आता विषयाकडे चलूया. रिमेंबर मी, यू, मी अँड डिमेन्शिया. शैलेश मिश्रा. मराठी अनुवाद प्रशांत तळणेकर. सिल्व्हर इनिंग्स, प्राजक्त प्रकाशन, पुणे 2, पहिली आवृत्ती 2025. आणि मूल्य 640. इतकं ठीक. आता ते 400 पानाचं पुस्तक आहे. मी स्वतः पंचावन्न 60 वर्षापेक्षा जास्त प्रॅक्टिसमध्ये आहे. सायकॅट्रीच्या प्रॅक्टिसमध्ये. आधी जनरल प्रॅक्टिस करतोय ते वेगळं. त्यामुळे या डिमेन्शिया शब्दाबद्दल मला असं आढळतं की लोक त्यांच्या संदर्भानुसार त्याचा अर्थ लावतात. म्हणून तो अर्थ नक्की आपल्याला कळला पाहिजे की डिमेन्शिया म्हणजे काय. नक्की अर्थ काय. नक्कीपणा पाहिजे असेल तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. तर ऑक्सफर्डचं जे सायकॅट्रीचं पुस्तक आहे त्याच्या ते परत एकदा म्हातारपणी सुद्धा 86व्या वर्षी सुद्धा पुन्हा एकदा वाचलं मी. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपल्या डोक्यात अनेक गैरसमज मनाबद्दलच आहेत, मनाच्या रोगांच्या बद्दलच आहेत. आणखी डिमेन्शिया तर बाजूलाच राहिला. डी म्हणजे नाही, मेंट म्हणजे मन, डी मेंट मन नाही. बिन मनाचं वागता कसं येईल. तेव्हा नीट अर्थ समजून घ्या की डिमेन्शिया it's an any form of insanity
नीट लक्षात घ्या, इट्स एनी फॉर्म ऑफ इनसेननेस, नॉट मॅडनेस. आउट ऑफ कंट्रोल झाला, टाका याला मेंटलमध्ये. मी खुद्द मेंटलमध्ये अनेक वर्ष काम केलं. टाका याला मेंटलमध्ये. असं नाही. घरातल्या घरात त्रासदायक माणूस असतो का नाही, आणि त्याचं आपण काय करतो, त्याला म्हणतो का तुला डिमेन्शिया झाला म्हणून. तेव्हा एनी फॉर्म ऑफ इन्सॅनिटी, नॉट मॅडनेस. सेन शहाणा. तेव्हा न शहाणपण, इन्सॅनिटी. इन्सॅनिटी म्हणजे वेडेपण. इन्सॅनिटी म्हणजे घाला मेंटल हॉस्पिटलमध्ये, द्या ECT. ECT म्हणजे इलेक्ट्रिक शॉक. असं नाही आहे. हे लक्षात घ्या. जे शहाणपणाचं नाही ती इन्सॅनिटी. त्यामुळे कशाला शहाणं म्हणायचं हे व्यक्तीनुसार बदलतं. म्हणून कशाला न शहाणं म्हणायचं हे सुद्धा व्यक्तीनुसार बदलतं. हे जर लक्षात घेतलं तर खूपसा तो अर्थ न स्वीकारल्यामुळे होणारा त्रास कमी होईल. तेव्हा इट्स अ फॉर्म ऑफ इन्सॅनिटी. इनसॅनिटी, सॅनिटी म्हणजे शहाणपण, तर अशहाणपण. आता न शहाणपणाचे अनेक प्रकार असतात. शहाणाच दिसतोयस तू, याच्यामध्ये शहाणा शब्दाचा अर्थ काय आहे? या प्रकारे लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा इन्सॅनिटी इज नॉट मॅडनेस, इट इज समथिंग, अ व्हेरिएशन ऑफ सेननेस which is not accepted as such. हा मुख्य मुद्दा आहे. मग त्याला काहीतरी लक्षणं असतील ना, ठरलेलं की इतकं इतकं असेल ना तर तो डिमेन्शिया म्हण. मेंट म्हणजे मन, मेंट मन नाही. मग मन नाही याची काही लक्षणं असतील ना, 1, 2, 3, 4. तर फर्स्ट थिंग, इट्स अ फॉर्म ऑफ इन्सॅनिटी, इट्स नॉट अ फॉर्म ऑफ मॅडनेस. सेननेस पेक्षा वेगळं अशहाणपण. ते त्याच्या 3 मुख्य लक्षणं आहेत. फेल्युअर or loss of mental powers. आपण जे वागतो दरवेळी आपण आपली सत्ता सांगून वागत नाही. माझी मुलं माझं ऐकतात. दरवेळी मला मी तुमचा वडील आहे म्हणून तुम्ही माझं ऐका अशी माझी सत्ता वापरावी लागत नाही. ऐकतात मुलं संस्काराने. तेव्हा हा पहिला भाग आहे. इट्स अ फेल्युअर ऑर लॉस ऑफ मेंटल पॉवर्स. मेंटल पॉवर्स याचे 2 अर्थ. एक तर ही मानसिक शक्ती, ही कमी जास्त असू शकते, आणि दुसरं पॉवर म्हणजे सत्ता. तेव्हा घरामध्ये किंवा 2 कोणी संबंधित यांची एकमेकावर सत्ता किती असते, ती कमी झाली की तो डिमेन्शिया झाला. कारण मेंट म्हणजे माइंड
आणि डी म्हणजे नाही. लगेच त्याला डिमेन्शिया म्हणून सायकॅट्रिस्टकडे पाठवायची गरज नाही आहे. जरा लोक धड काम करत दिसत नाही बरं का उल्हास. बी टेक केअर एवढं सांगितलं तरी पुरतं. आमच्या ग्रुपमध्ये ती पद्धतच आहे बोलायची. अगदी सहजगत्या सुद्धा बोलतात. उल्हास बरं आहे ना, युअर ऑल राईट हे विचारतात. हे बरं आहे ना ही फ्रेज जवळजवळ 60-70 वर्षापूर्वी अस्तित्वात आली, जेव्हा मी मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी होतो. बरं आहे ना याचा अर्थ तुझं काहीतरी चुकतंय हे आम्ही समजून घ्यायचं. सूचना देण्याची पद्धत होती की तू चुकतोयस. तसं हे डिमेन्शिया, तर ते त्याच्या सूचना काय आहेत त्या पाहाव्यात. तर काय काय होतं. मेंदूवर सुरकुत्या असतात तेवढं आपल्याला शाळेत शिकवलंय. आणि त्या सुरकुत्या ग्रे कलरच्या असतात हेही शाळेत शिकवलंय. आपली सगळी बुद्धी त्या सुरकुत्यांच्यामध्ये साठवलेली असते आणि म्हातारपणी त्या सुरकुत्या सपाट व्हायला लागतात म्हणून पुढे. आता हे आपल्याला कळायला पाहिजे बरं का की सपाटीचे दिवस आले, आपण सांभाळतो. इथे आपण चुका करतो आणि मग लोक म्हणतात शोभतं का वयाला. हे कळायला पाहिजे. डिमेन्शिया हा असा भयानक रोग म्हणून घेऊ नका. सहज पण शोभतं का वयाला हा रिमार्क तुम्हाला ऐकायला मिळाला तर लक्षात घ्या की तिथे तुम्ही डिमेंटिकच वागत होता. तीन आपल्या बुद्धीची अनेक कार्य आहेत, पण त्याच्यातली 3 मुख्य कार्य जी या डिमेन्शिया या रोगामध्ये बळी पडतात किंवा परिणामित होतात. एक आहे खुद्द हुशारी, इंटेलिजन्स. इंटेलिजन्सला मराठी शब्द मला खरं सापडला नाही. बुद्धी म्हणावं, बुद्धिमान आहेस, यू आर इंटेलिजंट, त्या अर्थाने त्याला त्याची हुशारी संदर्भानुसार वापरता येते तो इंटेलिजंट म्हणावा. आणि संदर्भानुसार जो बुद्धी वापरतो त्याला लोक शहाणाच दिसतोयस म्हणून म्हणतात. तेव्हा इंटेलिजन्सचा उपयोग एक. मेमरीमध्ये जसजसं वय वाढत जातं तसतसं रिसेंट मेमरी लॉस्ट अँड रिमोट मेमरी रिटेन्ड हे डिक्टम आहे. त्यामुळे म्हाताऱ्या लोकांशी बोलणं अवघड होतं, कारण ते त्यांच्याच वयाचं बोलत बसतात. आता मी बोलायला लागलो सिनेमाबद्दल, नर्गिसबद्दल किती काळ बोलू. माझ्या वयात ती नटी खूप प्रसिद्ध होती, आवडायची आम्हाला. आता सांगत बसू का नाक कसं होतं वगैरे. तेव्हा इंटेलिजन्स, मेमरी आणि ओरिएंटेशन, प्रत्येक गोष्ट काहीही जे आपण करतो त्याला दिशा आहे. नातं स्त्री पुरुष हेच आहे, परंतु दिशा पती आणि पत्नी याच्यामध्ये त्या नात्याची क्वालिटी वेगळी आहे.
आणि वडील आणि मुलगी याच्यामध्ये त्या रिलेशनशिपची क्वालिटी वेगळी आहे. म्हणून जे काही आपण वागतो त्या वागण्याची दिशा ही लक्षात घ्यायला पाहिजे. नाही तर शोभतं का इथपासून मार खाण्यापर्यंत सगळं होऊ शकेल. तेव्हा 3 गोष्टींचं भान कायमचं ठेवावं. एक आहे बुद्धी, युअर इंटेलिजन्स. दुसरं स्मृती, स्मरणशक्ती, जी वयाबरोबर फेल होत जाते ती नीट वापरण्याची आणि नीट ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे. लोक म्हणजे काय करायचं, अगदी खोटं सांगायचं. रोज श्लोक म्हणा ना, नवे नवे श्लोक शिका ना. तेच हरिनाम असतं, पण हरिनामाची म्हणजे हरिनामाच्या आवृत्त्या, निरनिराळी हरिनाम एकत्र, असे श्लोक वेगवेगळे आहेत. मग ते वेगवेगळे पाठ करा ना. त्याप्रमाणे तुमच्या बुद्धीला तुम्हाला आवडतं त्या दिशेने चालना मिळेल. मला हरिनाम घ्यायला आवडतं, मग या श्लोकात ही नावं आहेत, त्या श्लोकात ती नावं आहेत, येण्याप्रमाणे. तेव्हा आपल्या इंटेलिजन्सचं, बुद्धीचं, त्या बुद्धीची वापराची दिशा कुठली याचं भान ठेवावं. पुन्हा ती दिशा चुकली की उपहास पदरी येतो. अकारण कोणाशी बोलायला जा, मग कळेल काय होतं ते. इंटेलिजन्स, मेमरी आणि ओरिएंटेशन या 3 गोष्टींचं ध्यान लक्षात ठेवा. हे डिमेन्शिया म्हणजे काय कळलं. व्हॉट इज नॉट डिमेन्शिया. एज रिलेटेड फॉरगेटिंग, ARF. वयानुसार रिसेंट मेमरी लॉस्ट आणि रिमोट मेमरी रिटेन्ड हे सामान्य आहे. म्हणून तरुणांनी म्हाताऱ्यांशी बोलताना हे म्हातारे त्यांच्या तरुणपणाचं बोलणार आहेत याचं भान ठेवावं. आणि म्हाताऱ्यांनी आपण आपल्या तरुणपणाची रेकॉर्ड यांच्या पुढे लावायचं काही कारण नाही याचं भान ठेवावं. पुढे आपल्याला कळत असतं कुठल्या विचारांचा किंवा कुठल्या आठवणींचा आपल्याला त्रास होतो. त्या आठवणी प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवाव्यात. पण तुम्हाला अशीही माणसं आढळतील की त्याच स्मृती घेऊन बसतात. अरे पुरी की असं सांगावं लागतं. जर वर म्हणतात की तुला काय कळणार माझ्या जीवावर काय बेतलंय, आता कठीण झालं पाहिजे. असं काय इथे बसून बोलतोयस माझ्याशी, तुझ्या जीवावर काय बेतलंय. द वे यू नॉट ओनली अंडरस्टँड, यू इंटरप्रिट द रियालिटी अराउंड यू. म्हणून मी काही शब्द मला खूप आवडले, नेहमी उच्चारतो ते मी. सलाम फ्रॉइड या सगळ्या ज्या इन्साइट्स दिल्या आहेत, अंतर्दृष्टी जी दिलेली आहे ही फ्रॉइडमुळे आली. तेव्हा असं जाता जाता मी अनेक वेळा सलाम फ्रॉइड म्हणतो.
की या प्रकारे वागलं पाहिजे हे योग्य आहे, यापेक्षा सुद्धा हे सोशली ॲक्सेप्टेबल आहे. आणि यापेक्षा वेगळा वागशील तर बरोबर असलास तरी सोशली ॲक्सेप्टेबल ठरशील असं मात्र नाही. आपल्याकडच्या सर्व समाज सुधारकांची कथा तीही आहे. ते जे बोलत होते ते योग्य होतं, पण त्या काळाशी धरून नव्हतं, म्हणून समाजाने त्याला त्रास दिला. इंटेलेक्च्युअली दे वर राईट, सोशली दे वर नॉट ॲक्सेप्टेबल. जे टिकले त्यांचं ते सत्य समाजाने पुढे स्वीकारलं. पण याबाबत ज्यांनी त्यांनी आपापली क्षमता ओळखावी, स्पष्ट वक्तेपणा, कुणाला झेपतो कुणाला झेपत नाही, कोणाला आवडतो कोणाला आवडत नाही. लोकांनी मला नाकारलं तरी चालेल, मी स्पष्ट बोलणार. आहे का शपथ तशी तुझी? मग चालू ठेव. उद्या तुला रस्त्याने एकट्याने जावं लागेल. सगळ्यांना सांग. फार भाव त्या माणसाला, माणसांचा लोळ इतका आहे, इतके गोळा करतो लोक, असंही नको ना. कारण लोक गोळा करायचे म्हणजे कॉम्प्रोमाइज करावं लागतं आपलं आपल्याशी. ते किती याची जाण आपण आपल्याशी सुबुद्धरित्या आणि विचाराला धरून केली पाहिजे आणि तसं वागायचं. असं जर आपण केवळ लॉजिकला धरून राहिलो ना तर बरोबर ठरू, पण लोक आपल्याला टाळतील. नेहमी मुद्द्याचं बोलतो बरं का, पण जरा जादाच आहे. हे पदरी येईल आणि मग जादाच आहेस तर तुझ्याबरोबर कोण येणार? तुझा जादा पण तू सांभाळ एकट्याने, एकटा पडशील. हा डिसएडव्हान्टेज. अ पर्सन इज ओमिटेड, त्याला लोक कटावतात, इज नॉट इन्क्लुडेड. साधं आपलं आपलं प्रत्येकाने आयुष्यात केव्हा न केव्हा मला लोकांनी कटवलं, हा अनुभव तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाने घेतलेला आहे. विचार करा की मला कटवलं ते योग्य म्हणजे मी कटवण्याजोगंच वागलो म्हणून त्यांनी मला कटवलं असं घडलं का मी जादापणा करत होतो त्याचं बक्षीस त्यांनी दिलं की हा नाही सुधारायचा, त्यापेक्षा याला कटवा. हे सगळं तुम्ही मी रोज आपल्या जीवनामध्ये अनुभवलेलं आहे. इतकं सगळं मिळून आय कम ऑलमोस्ट टू द एंड ऑफ व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू. धडा काय हे सगळं जे मी बोलतोय, या सगळ्याचा धडा, लेसन, सार काय? वृद्धापकाळ सुखाचा आहे. कारण का? एक जबाबदारी नसते. पुष्कळची जबाबदारी मुलांनी वगैरे घेतलेली असते. काही मिळवायचं नसतं. सत्ता काय, पैसा काय, कीर्ती काय, किंवा समाज मान्यता काय मिळवून झालेली असते. आणि ती आता वेगळेपणाने, आता सांग मी अशा लोकांना माहिती आहे की या लुक्यानं हा असाच वागतो, आता मी उद्या काहीतरी लोक हसतील. दे आर नॉट गोइंग टू ॲक्सेप्ट द चेंज बिकॉज द चेंज मे बी वेल इंटेन्शन्ड, येट
बिकॉज आय एम ट्राईंग टू मेक अ चेंज आय मे बी थ्रोन आउट. तेव्हा बदल आपल्याला झेपणार आहे का नाही हे पहिलं, आणि जे तुम्ही बदलू इच्छिता ते तुमच्या प्रकारे जे एक्सप्रेस होईल ते समाजाला मान्य ठरेल का नाही हे समजायला पाहिजे. तर थोडक्यात आता शेवटची 4-5 वाक्य बोलतो. 1, मीपणा, गर्व आणि आग्रह सोडा. गरज नाही, गाळात जा. मीपणा, गर्व, आग्रह सोडा. जे जसं येईल ते तसं घ्या. दरवेळी मला पाहिजे तसंच मिळायला पाहिजे असं होत नाही. साधारणपणे समाजाने प्रत्येकाला काय काय वाटा द्यायचा हे बऱ्यापैकी ठरवलेलं असतं. अगदी पूर्ण अन्यायकारक असतं असं फार क्वचित आहे. तेव्हा जे जसं येईल ते तसं घ्या, स्वीकारायला शिका. सारखं ते मी नगरचं आहे, नगरचं हिंदी म्हणजे काय सांगू तुम्हाला, तर बीच में मेरा चांद भाई असं नको. सगळ्यांच्या बरोबर चल ना, सारखा तुझा चांदबाई मध्ये फिरला. जे जसं येईल तसं घ्या आणि व्हॉट एव्हर कम्स युअर वे त्याचा निमूट स्वीकार करायला शिका. आपल्याचा स्वभाव म्हणजे स्वीकार तर करतो आणि मनात सारखा स्वतःला छळतो. ओ आय हॅड रादर नॉट डन इट हे म्हणायचं आणि करायचं मात्र, स्वीकार मात्र करायचा आणि स्वतःला दोष द्यायचा. अरे तू स्वतः दुःखी बनवून देतोयस. तेव्हा स्वीकार जर करशील तर तो जाणीवपूर्वक स्वीकार कर आणि अगदी शेवटी मराठीत फक्त 6 शब्द आहेत. 3 शब्दाची 2 वाक्य. छान आहे मी जसा आहे मी. छान आहे मी जसा आहे मी हे एक. आणि तुम्हाला आणखीनच थोडक्यात पाहिजे असेल तर अगदी सोपं आहे. यू आर वेलकम एवढं वाक्य म्हणायला सांगा, एवढं म्हणायला शिका. यू आर वेलकम, बस एवढं खूप आहे. धन्यवाद.